एक महत्त्वाची बातमी आहे। खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणामधील फरार आरोपींची बँक खाती आता गोठवण्यात आली आहेत। वाल्मिक कराडची 100हून जास्त बँकेची खाती गोठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडची आणखी कोणत्या बँकेमध्ये खाती आहेत का याचा शोध देखील घेतला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आज जवळपास 25 तर आतापर्यंत 150 जणांचे जबाब देखील नोंदवण्यात आलेले आहेत। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा देखील जबाब आज नोंदवण्यात आला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत आहेत। महेंद्र, महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराडची 100पेक्षा जास्त खाती आतापर्यंत गोठवल्याची माहिती आहे। नक्कीच सागर, या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो गुंता आहे तो दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या हा जो तपास आहे तो सीआयडी कडे हा तपास आहे। वाल्मिक कराड असतील आणि त्यांचे नातेवाईक असतील, आतापर्यंत जर बघितलं गेलं तर सीआयडी कडनं 100 खाती जी आहेत त्यांनी त्या खात्यावरती त्यांनी तो आक्षेप घेतलेला आहे आणि त्यानंतर ते खाती देखील गोठवण्यात आलेले आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर कोर्टाने एक वेगळा देखील यामध्ये आदेश दिलेला आहे। वाल्मिक कराड यांची जी संपत्ती आहे, जे जमीन आहे, जे स्थावर संपत्ती आहे, त्या ताब्यात घेऊ नये असा आदेश देखील कोर्टाने दिलेला आहे। मात्र आरोपी पळून जाऊ नये किंवा आरोपी इतर ठिकाणी जाऊ नये यासाठी त्यांच्या बँक जे आहेत, खाती जे आहेत ते गोठवण्यात आलेले आहेत। जर याच्याकडे जर पाहिलं तर आतापर्यंत सीआयडी कडनं आज दिवसभरामध्ये 25 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक महिला देखील आहे। दुसरीकडे जर बघितलं तर आतापर्यंत 150 लोकांच्या चौकशा झालेल्या आहेत। संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांना देखील सीआयडीनं नक्कीच महेंद्र, त्यामुळे या चौकशीकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी सर्व अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।